कुदळवाडी आम्ही कधीच ऐकलं नाही, म्हणजे कधी घडलं हे आम्हाला आमच्यापर्यंत तरी पोचलेलं नाही आहे. आम्ही बद्दल काहीच ऐकलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला कल्पना नाही आहे हे नेमकं काय आहे. पुण्यातल्या एका भागात 276 एकर जमिनीवर अनधिकृतरित्या 5,000 बांधकामं उभी राहिली होती. 120 लाख स्क्वेअर फुटाच्या बांधकामात सगळीकडे भंगारची गोळा आणि पंक्चरची दुकानं होती. यात बहुतेक लोक बांगलादेशी घुसखोर होते आणि त्यांनी तिथे असं काही दहशतीचं वातावरण निर्माण केलं होतं की तिथले मूल रहिवासी आपल्या स्त्रियांना मुलींना दिवसासुद्धा एकट्याने बाहेर पडू देत नव्हते. काही मूळ रहिवाशांनी तर कंटाळून आपली जागासुद्धा विकली. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देवाभाऊंचं सरकार आलं आणि फक्त 3 महिन्यात सरकारने याचा कायदेशीर बंदोबस्त केला. आधी कोर्टातून जागा रिकामी करण्याचे आदेश मिळवले, त्याच्या विरोधात आंदोलनं झाली. आमची एक वीट जरी तोडली तरी अख्खं पुणं जाळू अशी भडकाऊ भाषणंही झाली. त्यावरही कायद्याची चौकट न मोडता देवाभाऊंनी बुलडोजर ॲक्शन घेतली. 5,000 बांधकाम 3 दिवसात जमीनदोस्त केली. आणि आता फेब्रुवारी 2025 उलटून किती काळ लोटला आहे तुम्हाला माहिती आहे. इतक्या काळात पुणं जाळणं तर दूर, कोणी पुण्याच्या केसाला धक्काही लावू शकलं नाही आहे. पण काय सांगता, एवढं सगळं घडलं तरी एक जनरल पब्लिकला याबद्दल माहिती नाही. पण हे सगळं आपल्याला माहितीच नाही आहे, हेच त्या गृह खात्याचं यश म्हणावं लागेल.